तर मित्रांनो नमस्कार. सकाळचे 7 वाजलेत आणि सांगलीच्या कोल्हापूर रोडवरती आता आपण आलोय. पालवी हॉटेलच्या समोरच मित्रांनो हनुमान नाश्ता सेंटरवरती आता आपण आलोय. आणि या हनुमान नाश्ता सेंटरवरती मित्रांनो गेले 8 वर्ष दालचा राईस केला जातो. या व्हिडिओमध्ये आपण दालचा राईस प्रोसेस बघणार आहोत. आजपर्यंत आपण दालचा राईस खाल्ला असेल पण त्याची प्रोसेस कशी केली जाते बघितली नसेल तर ही सगळी प्रोसेस आता आपण बघणार आहोत आणि दालचा राईस कसा केला जातो ते बघून त्याचा आस्वाद देखील घेणार आहोत. चला तर मग. पहिल्यापासून आमचे वडील नंतर भाऊ भावानंतर ते बघूनच शिकले. म्हणजे सगळी फॅमिली स्वयंपाकाच्या व्यवसायातच आहे. दादा एकटा असल्यामुळे तारांबळ ओढायला त्याची आचार्य आज गायब आहेत. आणि दादाचे मसाले जे आहेत ते अगदी युनिक आहेत आणि खूप छान असा सुगंध आता दरवळतोय सगळीकडे. आता काय काय सुरुवात केली आपण, कशी काय काय सांगा जरा. सुरुवात आता दालचा राईस मारायची. पहिला कांदा भाजून घ्या. कांदा पहिला तेल टाकून भाजून घेतला होता. जरा फ्राय करून घ्या. आता साधारण किती किलोचा करतोय आपण दालचा? सध्या आता 5 किलो. 5 किलो. ओके. 2 पातेले ठेवले आहेत आणि इकडे आपण एका पातेल्यात कांदा भाजून घेतलाय दालचा आणि हे दालच्यासाठी तेल गरम करून घेतलं जाते. आता दालच्यासाठी मसाले काढून घेतले जातात प्लेट मध्ये. आता हे सगळे खडे मसाले आता एकत्र केले जातील. जिरे, मोहरी, स्टार फूल आणि दालचिनी घेतले. तर हे सगळे मसाले ते दालच्यासाठी वापरले जातील ना? हा दाल. ओके. साधारण किती मसाले पडतात? खडा मसाले बाजारात मिळतात तेच दालचिनी, बदाम फूल, लवंग. ओके. हे दालच्यासाठी आता तेल गरम केलंय आणि हे मसाले आता भाजून घेतले जातील. हे टोमॅटो ऍड करून घेतलाय. साधारण दादा किती आता किलोचा दालचा करतोय आपण? किती लिटर करतोय दालचा? दालचा तरी 4 लिटरचा. ओके. तर मित्रांनो बघू शकता हे खडे मसाले जे आहेत ते प्रॉपर भाजून घेतले जातील, त्यानंतर फ्राय करून घेतले जातील आणि त्यानंतर आता पुढची प्रोसेस आपण बघूयात. आणि इकडं राईस साठी कांदा देखील एकदम गोल्डन कलर वरती फ्राय करून घेतला जातोय. हे काय घेतलं जातं आपण दालच्याच धनेपूड घेतले. त्यानंतर आता मिरची पूड घेतली जाते थोडी. राईस दादा किती किलोचा करतोय आपण दिवसभरात? सकाळी 5 करतोय, परत लागला तर 3 म्हणजे 8 किलो होते. 8 किलो दिवसभरात होतोय. ओके. ही आपली घरगुती चटणी, मसाला चटणी आहे का? हा, मसाला चटणी. ओके. हा थोडासा आता गुळ घेतला जातोय. हे काय करतोय? जिरेपूड. ओके. दालच्याला भरपूर मसाले पडतात. तर दालच्यासाठी लागणारे मसाले आता आपण खडे मसाले टाकलेले आहेत आणि बाकीची चटणी, जिरेपूड, धनेपूड, गुळ घेतलेला आहे आणि आरेचा मटन मसाला घेतलाय. तर दालच्या मित्रांनो टेस्टी होण्यासाठी इतके सगळे मसाले घातले जातात आणि तेव्हा कुठे दालच्या टेस्टी बनतं. आणि दादाकडे दिवसभरात 8 किलो जवळपास राईस केला जातो, दालचा राईस केला जातो. सुपर गरम. हे काय घेतलं आपण? सुपर गरम मसाला. तर मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता हळद घेतली, मिरची पूड आहे. हे काय घेतलं दादा? मटन मसाला, घरगुती चटणी, गुळ आहे, धने जिरे पूड आहे आणि एव्हरेस्टचा गरम मसाला घेतलेला आहे. तर मित्रांनो राईस साठी लागणारे आपण समोर आता मसाले बघतोय. हे लवंग घेतलेले आहेत, तमालपत्र आहे, ही आहे ती जिरा पूड आहे, हा मसाला बिर्याणी मसाला, धने पूड आहे, दालचिनी, बदाम फूल, लवंग. ओके. तर राईस साठी मित्रांनो आता आपण हे सगळे मसाले घेतलेत आणि एकजीव केले जातील मसाले सगळे. तर राईस साठी आपण मित्रांनो जस्ट मसाले बघितले आणि समोर हे मसाले कांद्यामध्ये आणि तेलामध्ये फ्राय करून घेतले जातील. कांदा गोल्डन कलर वरती फ्राय झालाय आणि बाकी सगळे मसाले, खडे मसाले आता राईस साठी फ्राय करून घेतले जातील. इकडे दालच्यासाठी टोमॅटो, तमालपत्र आणि बदाम फूल वगैरे जे आता घातले होते ते सगळे आता व्यवस्थित फ्राय होत आले आणि खूप छान असा सुगंध येतोय. आता त्यामध्ये कांदा टाकला जाईल. आता मित्रांनो सोलापुरी दालचा राईस कसा केला जातो आपण बघतोय. सोलापूरमध्ये फेमस असणारी डिश आता जवळपास सगळीकडे
फेमस होते आणि सांगलीमध्ये बरेचसे स्टॉल आता दालचा राईस फ्राय करून दालचा राईस करून विकतायत आणि खूप छान रिस्पॉन्स मिळतो सांगलीकरांचा त्यासाठी. तर मित्रांनो त्यासाठीच दालचा राईस कसा केला जातो आज आपण बघतोय. आता राईस मध्ये आलं लसूणची पेस्ट टाकली जाईल. हे काय दादा? पुदिना चटणी. पुदिना चटणी, पुदिना आणि कोथिंबीर. पुदिना आणि कोथिंबीर. वा. तर मित्रांनो हे सगळे मसाले आता राईसचे जे आहेत ते एकजीव करून घेतले जातील. थोडंसं दही टाकलं जाते. ओके. आता पाणी ऍड कर. पाणी ऍड करायचं. ओके. तर ह्या मसाल्यामध्ये मित्रांनो आता पाणी ऍड केलं जाईल. बाकी सगळे मसाले जे टाकले होते ते व्यवस्थित फ्राय झालेले आहेत आणि आता पाणी ऍड करून तांदूळ टाकला जाईल. पाणी ऍड करून झालेलं आहे आणि साधारणतः दादा किती किलो आपण करणार आहे? आता 5 किलो राईस करणार. ओके. तर याला छान उकळी आल्यानंतर राईस ऍड केला जाईल. त्यामध्ये आता थोडंसं चवीप्रमाणे खडे मीठ टाकलं जाते. इथं दालचा जो आहे त्याचा पूर्ण मसाला आता व्यवस्थित फ्राय झालेला आहे. पुढची प्रोसेस आता आपण बघूयात. हे दालच्यासाठी जे आपण मसाले बघितले ते आता तेलामध्ये टाकले जातात. मित्रांनो बघू शकतो छानपैकी मसाले जे आहेत ते आता फ्राय होतात. एकाच वेळी मित्रांनो दोन्ही प्रोसेस चालू असल्यामुळं गोंधळ होऊ शकतो, त्यामुळे लक्ष देऊन मसाले वगैरे असले ते बघा. आता हे दालचाही आपल्या समोर तयार होतोय आणि इथं समोर जे आहे ते राईस साठी मसाला जो आहे तो व्यवस्थित फ्राय झालाय आणि पाणी त्यामध्ये ऍड केलेलं आहे. दादा एकटा असल्यामुळे तारांबळ ओढायला त्याची. आचार्य आज गायब आहेत आणि समोर कांदा लसूण चटणी ऍड केलेली आहे परत. आलं लसूण. तर समोर आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि त्यात थोडा पुदिना आणि कोथिंबिरी चटणी ऍड केली जाईल. दादाचे मसाले जे आहेत ते अगदी युनिक आहेत आणि खूप छान असा सुगंध आता दरवळतोय सगळीकडे. आणि हा मसाला बघूनच फ्राय झालेला बघूनच बहुतेक गर्दी होत असेल ना दादा? दादा लाजालाय बोलायला. आणि इकडे बाकी सगळे पदार्थ तयार आहेत. तर मित्रांनो दादाचा सेटअप इथं बघू शकता तुम्ही. दालचा राईस फेमस असल्यामुळं भजी दालचा राईसचे सगळीकडे असे छान फोटो लावलेले आहेत. इकडं छोटं किचन आहे आणि आता इथं दही ऍड केलं जाते दालच्यामध्ये. तर दादा दालचा कुठे शिकलास तू? असंच बघून बघूनच शिकलास. ओके. आता हा दालचा वगैरे म्हणजे सांगलीचा पदार्थ नाही आहे? सांगलीचा नाही आहे. म्हणजे कुठं सोलापूरला वगैरे सोलापूर. कुठे शिकला होतास तू मग? आपल्याकडे आचार्य येत होते तिकडे. बर. आचार्यच करत होते त्यांच्याकडे शिकलास. ओके. तर आज आचार्य आलेले नाही आहेत आणि दादा करतोय छानपैकी सगळे पदार्थ. मसाले तुम्ही चेक करू शकता मित्रांनो. खूप छान पद्धतीने इथं मसाले फ्राय झालेत आणि मसाल्याला आता तेल सुटलंय. ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये मसाल्यांना तेल सुटणं खूप महत्वाचं असतंय आणि त्यामुळेच खूप छान पद्धतीने पदार्थ तयार होतात. आपण मित्रांनो जी भाजणी करतोय त्याला तेल सुटणं खूप महत्वाचं आहे, जेणेकरून आपल्याला ते जळजळणं वगैरे त्रास होत नाही. तेल जर मसाल्यांना सुटलं व्यवस्थित तर खूप छान पद्धतीने पदार्थ चवीला पण लागतात आणि आरोग्याला देखील ते सूट होतात. कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही त्यामुळे. बरोबर आहे ना दादा? काय चुकत असलं सांगा. नाही बरोबर. हॉटेल आता कधीपासून चालवतोस तू इथं? मी स्वतः 10 वर्ष झाली. 10 वर्ष झाली इथं आहे. बर. दालचा कधीपासून चालू केला? दालचा राईस 5 वर्ष झाले असतील. 5 वर्ष म्हणजे फेमस झाला आपल्या एरियामध्ये. हा, आधी 1 किलो तेवढंच थोडंफार करत होतो. बर. जरा रिस्पॉन्स चांगला आल्यामुळे आता 8 किलो 5 किलो बर वाढवला. मित्रांनो दालचा राईसची रेसिपी साधारण कुठं बघायला मिळत नाही, पण आपण बघतोय स्टेप बाय स्टेप दादाने खूप छान पद्धतीनं आपल्याला इथं रेसिपी दाखवली आणि खूप छान पद्धतीने आता हे मसाले भाजून घेतले जातात. कोथिंबीर ऍड केलेली आहे. मसाल्याला खरंच खूप छान असा सुगंध येतो आता मस्त. मसाला डायरेक्ट भाजी पण वापरू शकतो आपण कशाला पण. टोमॅटो थोडे ऍड केले तर खरंच जबरदस्त भाजी होईल. खूप छान पद्धतीनं मसाले मित्रांनो बघू शकता दादाने एकदम जबरदस्त मसाले फ्राय करून घेतलेले. ग्रेव्ही अंडाकरी याला पण चाल. ग्रेव्ही अंडाकरी करायचं झाली अंडाकरीला पण एकदम परफेक्ट होईल. शिवाय पनीर जर ऍड केलं तर पनीर मसाला पण होऊन जाईल. हो. वा. स्वयंपाकीच तुला आवड होती का कसं काय मला जरा सांग जरा काय? मुळात पहिल्यापासून आमचे वडील नंतर भाऊ भावानंतर मी
ते बर. बघूनच शिकलेलं. म्हणजे सगळी फॅमिली सगळे. स्वयंपाकाच्या व्यवसायातच आहे. बर बर बर. वडील पण हॉटेल चालवायचे. हो हॉटेल झालं. शिक्षण काय झालं तुझं? शिक्षण 10वीत झाले फक्त. बर परिस्थितीनुसार 10वी नंतर मग ह्यात झालं. बर. म्हणजे परिस्थितीप्रमाणे शिक्षण पुढे घेता आलं नाही तुला. घेतात. बर. दादानं आता स्वतःचं हॉटेल चालू केलंय आणि खूप छान पद्धतीनं व्यवसाय करतोय दादा. आता दिवसभर हॉटेल चालू असेल दादा? हो दिवसभर सकाळी 6 ते संध्याकाळी 7 पर्यंत. बरं, दादा पत्ता जरा सांग की आपल्याला प्रेक्षकांना पत्ता सांग, फोन नंबर सांग. हॉटेलचा पत्ता कोल्हापूर रोड 100 कोटी चौक, कुबोटा शोरूमला लागून. बर बर. आणि समोरच लँडमार्क म्हणतेला तर गुप्ते नर्सिंग होम. गुप्ते नर्सिंग होम म्हणजे पालवी हॉटेल जे समोर. 100 हे झाले कोल्हापूर रोडला त्या समोरच. तर लोकेशन नंतर दाखवतोच मित्रांनो. मसाले तुम्हाला डिटेल मी दाखवायचे प्रयत्न करतोय आणि खूप छान पद्धतीने आता मसाले फ्राय करून झालेले. तर डाळ मित्रांनो आता पण झालेली आहे आणि समोर इथं डाळ बघू शकता. दालच्या राईस साठी जी डाळ आहे ती शिजवून झालेली आहे. दुधी असते, पालक असते, टॅमॅटो. बर. हे कुकरला लावून घेते मग मसाल्यात ऍड करायचे. ओके ओके ओके. वा. हे पदार्थ एकजीव केले जातील. दादा या दालच्या राईस मध्ये डाळ महत्वाची आहे. तर डाळ आपण कुठली वापरतोय किंवा काय कसं काय? डाळ आपल्या हाय रेग्युलरच. बर रेग्युलरच डाळ असते. म्हणजे चण्याची का कशी? तुरीची, मुगाची? तूर आणि मूग दोन्ही. तूर आणि मूग दोन्ही मिक्स करून वापरले जाते. ओके. तर मित्रांनो समोर मसाले तुम्ही वरती आलेले बघू शकता. त्यामध्ये दादाने भोपळा, दुधी भोपळा देखील फ्राय करून शिजवून टाकलेलं असतं डाळीमध्ये. यामध्ये आता चवीप्रमाणे खडे मीठ टाकलं जाईल. तर दालच्या राईस मित्रांनो बरेच जण खात असतील आणि साहजिकच थंबनेल तुम्ही बघून आला म्हटल्यानंतर दालच्या राईस तुमचा फेवरेट असणारच आहे. तर आजपर्यंत तुम्ही प्रोसेस कशी असते ते बघितली नसेल. दालच्या राईस खाल्ला असेल बऱ्याच ठिकाणी, पण आज आपण प्रोसेस बघतोय. दालच्या राईस मध्ये दालचा जो आहे तो खूप महत्वाचा आहे आणि खूप मसाले त्यामध्ये असतात आणि खूप छान पद्धतीनं तो केला जातो आणि छान असा सुगंध आता ह्या सगळ्या मसाल्यांचा येतोय. दादा यामध्ये आता किती वेळ लागतो तयार व्हायला? अजून 15-20 मिनिट. 15-20 मिनिट लागेल. टोटल 15-20 मिनिटात होतं. 15-20 मिनिट. मित्रांनो सेटअप तुम्हाला दाखवतोय. समोर हनुमान नाश्ता सेंटर म्हणून आहे आणि हे जे पालवी हॉटेल आहे या पालवी हॉटेलच्या बिल्डिंगच्या समोरच हनुमान नाश्ता सेंटर आहे आणि इथं समोर बघू शकता. इथं दिवसभर सकाळच्या सेशन मध्ये पोहे, उपीट, भजी, वडा सगळं मिळतं. किती किलो तांदूळ आहेत दादा आता? 5 किलो आहेत. आता 5 किलो तांदूळ आहेत आणि ते या पाण्यामध्ये आता उकळलेल्या पाण्यामध्ये ऍड केले जाते. मसाले आधीच दाखवले मित्रांनो तुम्हाला आणि त्यामध्ये आता तांदूळ ऍड केला जातो. मित्रांनो हे सगळे मसाले जे आहेत ते आता एकजीव केले जातील आणि वाफ येण्यासाठी, राईसला वाफ येण्यासाठी हे पुन्हा झाकून ठेवलं जाईल. तर दादा जरा पदार्थांचे आपल्या दालच्या राईसचा रेट सांगा किती आहे? दालच्या राईस 20 रुपये. 20 रुपये आहे. सांगली सगळीकडे जसा आहे रेट तसाच आहे. दालच्या राईस 20 आहे, वडापाव पण 20 आहे, वडा सांबार 40 रुपये. बर. मिसळ असते 40 रुपये. बर. सकाळी पोहे उपीट समोसा म्हटला तर ते 20 रुपये. बर. म्हणजे रिझनेबल रेट मध्ये आहे सगळं. ओके. तर मित्रांनो आता जवळपास राईस तयार झाला ना दादा? हो. मित्रांनो राईस चांगला शिजलेला आहे आता आणि एकदा मसाले जे आहेत ते सगळे पुन्हा एकदा एकजीव केले जातील. झाकण उघडल्यानंतर मित्रांनो खड्या मसाल्यांचा खूप छान असा सुगंध येतोय आणि हा राईस आपल्या समोर आता जवळपास तयार आहे. मित्रांनो दालच्या राईसची आता प्लेट आपण बघतोय समोर. हा राईस आता प्लेट मध्ये घेतला जातोय. त्यानंतर जो आपण आता दालचा बघितला तो आता दिला जाईल. थिकनेस मित्रांनो जरा असं हलवून दाखवतो. मित्रांनो थिकनेस चेक करू शकता डाळीचा. उचल जरा असं. तर थिकनेस चेक करू शकता मित्रांनो. खूप छान पद्धतीने आपण समोर आता दालचा बघतोय. आता हा प्लेटला दिला जाईल.
त्याचबरोबर दही कांदा देखील इथे दिला जातो. वा. तर ही मित्रांनो प्लेट तयार आहे दालच्या राईसची आणि ह्या प्लेटचा मित्रांनो रेट आहे 20 रुपये. दालचा राईस खाण्यासाठी आज मित्रांनो आपण इथं या आणि हनुमान सगळे नाश्ता पदार्थ सेंटरला आलो taste करायला विसरू नका. होतो. फेमस दालचा राईस आता आपण टेस्ट केला. खूपच जबरदस्त चव आहे आणि यामध्ये असणाऱ्या भाज्या म्हणजेच भोपळा वगैरे समोर तुम्हाला दिसत असेल, दुधी भोपळा, बाकीचे सगळे मसाले, यामुळे या दालच्या राईसला खूपच अप्रतिम चव आली आहे. सांगलीत कमी वेळेतच फेमस झालेला हा दालचा राईस मित्रांनो नक्की टेस्ट करा. भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.